नमस्ते. तर डाळिंब पिकामध्ये आपण आंतरपीक म्हणून झेंडू पीक निवडले होतं. तर हे अशा पद्धतीनं आता हे डाळिंबाची झाडं आहेत आणि त्यामध्ये हा झेंडू आहे. तर झेंडूचा प्लॉट आज 50 दिवसांचा पूर्ण झालेला आहे. तर अशा पद्धतीने ही फुलं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं यासाठी जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट, स्प्रे शेड्यूल आणि इतर ज्या काही गोष्टी पिकाच्या वाढीसाठी लागतात त्या दिल्या जातात. आणि त्या दिल्यानंतर अशा पद्धतीनं हा फुलं आणि त्याचबरोबर ही जी डाळिंबाची रोपं आहेत इथं ही थोडी लेट लागवड आहे आणि ही पुढची जी कांद्यामधली आहे ती वेगळी आहे. म्हणजे थोडंसं 1 महिनाभराचा फरक आहे. तर अशा पद्धतीनं हे बदल झालेले आहेत. आणि हा झेंडूचा प्लॉट म्हणजे आंतरपीक झेंडू पीक अशा पद्धतीने घेतलेलं आहे. मल्चिंग वापरलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर टाकलेलं आहे, त्यावरती लागवड केलेली आहे. अशा पद्धतीने ही झेंडू आहे. आणि हे सेटिंग सगळ्यात महत्त्वाचं. सेटिंग कमीत कमी एका झाडावरती 45-50च्या आसपास सेटिंग आहे. 40-45च्या आसपास ही सेटिंग किंवा कळ्यांची संख्या आहे. अशा पद्धतीने सेटिंग असावी, कारण हे असे सेटिंग असेल तर आपल्याला ॲक्च्युली यील्ड हे ज्याला आपण उत्पादन म्हणतो ते मिळू शकतं. अशा पद्धतीने फुलं फुलली पाहिजे पूर्णपणे.